गुड मॉर्निंग स्टुडंट्स. ॲडमिशन ऑफ अ पार्टनर या टॉपिकमध्ये आज आपण सेकंड प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत. तुमच्या स्क्रीनवर हा प्रॉब्लेम आलेला आहे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही हा प्रॉब्लेम लिहून घ्या. आपण सोडवूया. द बॅलन्स शीट ऑफ शीला आणि मृदुला इज ॲज अंडर. शीला आणि मृदुला हे ओल्ड पार्टनर्स आहेत. दे आर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशिओ ऑफ 3:2. हा 3:2 हा त्यांचा ओल्ड रेशो आहे. 3:2 हा ओल्ड रेशो. नेक्स्ट बॅलन्स शीट दिलेली आहे. आता ही बॅलन्स शीट आणि हे ॲडजस्टमेंटच्या आधारे आपल्याला काय सांगितलं आहे, प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीट ऑफ न्यू फर्म, हे 3 गोष्टी तयार करायच्या आहेत. ठीक आहे. ही बॅलन्स शीट पुन्हा न्यू बॅलन्स शीटमध्ये पोस्ट होते. कोणते कोणते अकाउंट्स कुठे येतात बघा. क्रेडिटर्स एल, लायबिलिटीज, बिल्स पेएबल एल, बँक ओव्हरड्राफ्ट एल, कॅपिटल. कॅपिटलसाठी मात्र आपण आपल्या उत्तरामध्ये असा एक कॅपिटल अकाउंट तयार केलेला असतो आणि त्या कॅपिटल अकाउंटच्या बायला त्या रकमा आपण ब्रॉड डाऊन करतो आहे. त्यामुळे कॅपिटलला येईल बाय ब्रॉड डाऊन, बाय ब्रॉड डाऊन, बायला ब्रॉड डाऊन. जनरल रिझर्व. जनरल रिझर्व हा शिल्लक नफा आहे, राखीव निधी आहे. हा शीला आणि मृदुलाला म्हणजे ओल्ड पार्टनर्सना या ओल्ड रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा आहे, वाटायचा आहे. तो येईल जनरल रिझर्व कॅपिटलच्या क्रेडिटला. त्यामुळे याला लिहा कॅपिटल क्रेडिट. हे यांच्या 3:1 मध्ये आपण डिस्ट्रीब्यूट करणार आहोत कॅपिटल जनरल रिझर्व. त्यानंतर नेक्स्ट असेटला आलो आपण. कॅश. कॅशसाठी आपण आपल्या उत्तरामध्ये एक अकाउंट तयार केलेलं आहे, कॅश अकाउंट आहे का, कॅश अकाउंट. त्याच्या डेबिटला ती रक्कम ब्रॉड डाऊन करायची. त्यामुळे कॅशला येईल टू ब्रॉड डाऊन, डेबिट साईडला ब्रॉड डाऊन करणार आहोत आपण कॅशला. नेक्स्ट सन्ड्री डेटर, स्टॉक, प्लांट, फर्निचर आणि लँड हे सगळे असेट्स आहेत. त्यामुळं हे सगळे कुठे येणार, बॅलन्स शीटच्या असेटला येणार आहेत. ठीक आहे. नेक्स्ट आता ॲडजस्टमेंट. मंगला इज टेकन ॲज अ पार्टनर ऑन 1 जानेवारी 2002 ऑन द फॉलोइंग टर्म्स. मंगला ही नवीन पार्टनर आहे आपली. फर्स्ट ॲडजस्टमेंट, मंगला विल पे ₹20,000 ॲज हर शेअर ऑफ कॅपिटल. प्रॉब्लेम सॉल्व करण्याच्या ज्या स्टेप्स आहेत त्या स्टेप्समध्ये पहिली स्टेप असेट, कॅश बँक ब्रॉड डाऊन करा, आपण केलेला आहे. P&L आला असेल असेटला तर तो कॅपिटलच्या डेबिटला मांडा, इतर असेट्स बॅलन्स शीटच्या असेटला. ही स्टेप आपली पूर्ण झाली आहे. सेकंड स्टेप लायबिलिटीज. कॅपिटल ब्रॉड डाऊन करा, आपण बाय ब्रॉड डाऊन लिहिलेला आहे. प्रॉफिट अँड लॉस कॅपिटलच्या क्रेडिटला आणि इतर लायबिलिटीज बॅलन्स शीटच्या लायबिलिटीजला. आता नेक्स्ट ॲडजस्टमेंटमध्ये नवीन भागीदाराच्या कॅपिटल आणि गुडविलची नोंद करा. कॅपिटलची नोंद काय येते, कॅश टू सी, आणि गुडविलची नोंद कॅश टू गुडविल जर रेशोचा प्रकार पहिला असेल तर. कॅश टू गुडविल, गुडविल टू एज कॅपिटल, बीज कॅपिटल. हीच एंट्री, हीच ॲडजस्टमेंट आता आलेली आहे. 20,000 तिने कॅपिटल आणलेलं आहे आणि कॅपिटलची एंट्री काय येते, कॅश टू सी. त्यामुळे इथं आपण लिहिणार आहोत कॅश टू सी. 20,000ची एंट्री येईल. फॉर 1/5 शेअर इन फ्युचर प्रॉफिट अँड 10,000 ॲज हर शेअर ऑफ गुडविल. तिला 1/5 शेअर द्यायचा आहे. शेअरबद्दल आपल्याला काय दिलेलं आहे, त्यांचा एक ओल्ड रेशो दिलेला आहे आणि हा 1/5 या न्यू पार्टनरचा शेअर दिलेला आहे. रेशोबद्दल सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. रेशोचे 2 प्रकार आहेत. इफ सॅक्रिफाईस रेशो इज नॉट गिवन, हा एक पहिला प्रकार झाला, आणि सेकंड इफ ओल्ड अँड न्यू रेशो इज गिवन. अजय अँड विजय आर इक्वल पार्टनर्स, दे डिसाइडेड टू ॲडमिट जय फॉर 1/4 शेअर. असा प्रॉब्लेम आला तर हाच असतो रेशोचा पहिला प्रकार. सेम प्रॉब्लेम असा आहे पहा. इथं हे 2 पार्टनर्स दिले आहेत, त्यांचा हा ओल्ड रेशो दिलेला आहे आणि न्यू पार्टनरचा 1/5 रेशो दिलेला आहे. याचा अर्थ हा प्रॉब्लेम रेशोचा पहिल्या प्रकाराचा आहे, R1चा आहे. त्यामुळे या प्रॉब्लेमला लिहूया आपण सुरुवातीला
R1. या प्रॉब्लेमला लिहूया R1. रेशोचा प्रकार पहिला. नेक्स्ट आता गुडविलच्या स्टेपमध्ये येऊया. गुडविल 3 प्रकारे देतात. एक ब्रिंग इन कॅश, गुडविल रेज्ड ओपनड आणि गुडविल रेज्ड अँड रिटर्न ऑफ. इथं आपण रेज्ड ओपनड शब्द शोधायचे आणि रेज्ड ओपनड असेल तर हा दुसरा प्रकार असेल, रेज्ड रिटर्न ऑफ असेल तर तिसरा प्रकार असेल आणि हे नसेल तर ब्रिंग इन कॅश असणार आहे. आपल्याला प्रॉब्लेममध्ये पाहूया गुडविलबद्दल काय दिलेलं आहे. अँड ₹10,000 ॲज हर शेअर ऑफ गुडविल. त्यानं 10,000 रुपये गुडविल आणलेला आहे. याचा अर्थ हा गुडविलचा पहिला प्रकार आहे. रेज्ड ओपनड आले नाही आहे, रेज्ड रिटर्न ऑफ पण नाही आहे, त्यामुळे गुडविलचा पहिला प्रकार आहे. पुन्हा आपण प्रॉब्लेममध्ये येऊया. इथं R1 म्हणजे रेशोचा पहिला प्रकार आणि आता हा G1 गुडविलचा पहिला प्रकार. आता जर गुडविलचा पहिला प्रकार असेल, ब्रिंग इन कॅश असेल तर 2 एंट्रीज येतात. पहिली एंट्री कॅश टू गुडविल आणि दुसरी एंट्री गुडविल टू एज कॅपिटल बीज कॅपिटल. पहिली एंट्री कॅश टू गुडविल, दुसरी एंट्री गुडविल टू एज कॅपिटल बीज कॅपिटल. त्याच्यामध्ये पण जर रेशोचा प्रकार पहिला असेल तर ओल्ड रेशोमध्ये वाटायचं. आपल्या प्रॉब्लेममध्ये रेशोचा प्रकार पहिला आहे त्यामुळे हे आपण ओल्ड रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. गुडविल टू एज कॅपिटल बीज कॅपिटल. तुम्हाला लक्षात आले असेल गुडविलची ॲडजस्टमेंट आता कशी करायची आहे हे. त्यामुळं मी इथं ह्या 10,000 गुडविलच्या 2 एंट्रीज लिहिणार आहे. कॅश टू गुडविल पहिली एंट्री, कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट आणि दुसरी गुडविल अकाउंट डेबिट टू एज कॅपिटल बीज कॅपिटल. कोणत्या रेशोमध्ये? ओल्ड रेशोमध्ये. हा आहे 3:1. त्यामुळे इथं हवा असेल तर लिहा 3:1. या रेशोमध्ये आपल्याला हे वाटायचं आहे 3:1. कॅश टू गुडविल पहिली एंट्री कॅश टू गुडविल, दुसरी गुडविल अकाउंट डेबिट टू एज कॅपिटल बीज कॅपिटल. सेकंड ॲडजस्टमेंट प्रोव्हाइड 5% फॉर बॅड अँड डाऊटफुल डेब्ट्स ऑन सनरी डेटर्स. बॅड डेब्ट्स आहेत, सनरी डेटर्सला टिकमार्क करा. मी ऑलरेडी याला हायलाईट केलेलं आहे. बॅड डेब्ट्स RDD आपण असेटला मायनस करतो. हा झाला पहिला इफेक्ट, असेटला मायनस. आणि हे असेटमधून आपले पैसे कमी झाले म्हणजे आपले येणं कमी झालं, त्यामुळं हा आपला तोटा आहे आणि तोटा आपण डेबिटला नोंदवतो. त्यामुळं याचा इफेक्ट येईल A मायनस डेबिट, A मायनस डेबिट प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला. इथं पहा प्रॉफिट लॉस किंवा रिव्हॅल्युएशन अकाउंट आपण याला म्हणतो. हे डेबिट साईड म्हणजे तोटा असतो. या डेबिट साईडला तोटा नोंदवायचा आणि क्रेडिट साईडला ट्रान्झॅक्शनमध्ये जर फायदा होत असेल, प्रॉफिट होत असेल तर तो क्रेडिट साईडला नोंदवतो आपण. त्यामुळं आपण याला डेबिट लिहिलेलं आहे. नेक्स्ट फर्निचर टू बी डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन आपण असेटला मायनस करतो आहे आणि डेप्रिसिएशन हा आपला लॉस आहे, तोटा आहे. तोटा आपण डेबिटला नोंदवतो. त्यामुळे याचा सेकंड इफेक्ट A मायनस डेबिट. टिकमार्क करूया फर्निचरला. फर्निचरला टिकमार्क करा, मी हायलाईट केलेला आहे. स्टॉक अँड प्लांट टू बी ॲप्रिसिएटेड. डेप्रिसिएशनच्या अपोजिट ॲप्रिसिएशन. डेप्रिसिएशनमध्ये आपण मायनस करतो आहे, इथं आपण काय करणार आहोत प्लस. डेप्रिसिएशन आपला तोटा आहे त्यामुळे डेबिटला, ॲप्रिसिएशन आपला फायदा आहे त्यामुळे तो क्रेडिटला येईल. स्टॉक आणि प्लांट टिकमार्क करा स्टॉकला आणि प्लांटला. नेक्स्ट संपला प्रॉब्लेम. आता आपण सोडवूया. नेहमीप्रमाणे मी एक ब्लँक फॉर्मॅट तयार केलेला आहे, तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे. इन द बुक्स ऑफ पार्टनरशिप फर्म रिव्हॅल्युएशन अकाउंट. आपल्याला प्रॉब्लेममध्ये काय दिलं आहे पहा, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. इथं रिव्हॅल्युएशन अकाउंट पण चालतं किंवा याचं दुसरं नाव प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट हा एक 8 ओळीचं तयार करायचा. त्याच्याखाली कॅपिटल 8 ओळीचं. याच्या समोरच्या पेजवर बॅलन्स शीट साधारणतः एक 15-16 ओळीची आणि याच्या खाली कॅपिटलच्या खाली रिकामी जागा असेल
किंवा इकडे बॅलन्स शीटच्या खाली तुम्ही तयार केला तरी चालेल. एक 5 ते 6 ओळीचा कॅश अकाउंट तयार करायचा. कॅपिटल अकाउंटच्या बायला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, कॅश अकाउंटच्या डेबिटला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. याप्रमाणे आपल्या उत्तराचा फॉर्मॅट असेल. ठीक आहे. आता आपण सोडवायला सुरुवात करणार आहोत. प्रॉब्लेममध्ये येऊया आपण. क्रेडिटर्स बँक ओव्हरड्राफ्ट, सॉरी बिल्स पेबल बँक ओव्हरड्राफ्ट आणि क्रेडिटर्स हे तिन्ही लायबिलिटीज आहेत. लायबिलिटीजच मांडणार आहे आपण. टिकमार्क असेल इनरला, टिकमार्क नसेल आउटरला. 40, 10, 10. बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला येऊया आपण. ऑलरेडी बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला आपण कॅपिटल अकाउंट मांडलेला आहे. नेक्स्ट येतील क्रेडिटर्स बिल्स पेएबल बँक ओव्हरड्राफ्ट. 40,000, 10,000, 10,000. टिकमार्क नाही याला, त्यामुळे हे आउटरला मांडलेलं आहे. नेक्स्ट कॅपिटल बाय ब्रॉट डाऊन. बायला ब्रॉट डाऊन करायचं आपण कॅपिटल अकाउंट तयार केलं आहे. 60, 20. कॅपिटल बाय ब्रॉट डाऊन ऑलरेडी लिहिलेलं आहे. फक्त अमाऊंट लिहा. 60,000, 20,000. लास्ट न्यू पार्टनर त्याच्या कॉलममध्ये डॅश करा. त्याची कॅपिटलची एंट्री करणार आहोत आपण. यांचा ओपनिंग बॅलन्स आहे तो आपण ब्रॉट डाऊन केलेला आहे. नेक्स्ट जनरल रिझर्व हे कुठं करायचं आहे? कॅपिटलच्या क्रेडिटला मांडायचं आहे आणि ओल्ड रेशोमध्ये वाटायचं आहे. ओल्ड रेशो किती आहे? 3:1. या रेशोमध्ये आपल्याला हे जनरल रिझर्व डिस्ट्रीब्यूट करायचं आहे, दोघांना वाटायचं आहे. कॅपिटलच्या क्रेडिटला आपण येऊया. कॅपिटलच्या क्रेडिटला बाय जनरल रिझर्व अकाउंट. बाय जनरल रिझर्व अकाउंट ए आणि बी या दोघांना आपण ते डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. रेशो आहे 3:1. या रेशोमध्ये त्याची वाटणी येते 6,000, 2,000. लास्ट पार्टनर न्यू पार्टनरला डॅश. नेक्स्ट बॅलन्स शीटची लायबिलिटी साईड आपली कंप्लीट झालेली आहे. आता असेटला येऊया. कॅश टू ब्रॉट डाऊन. तुम्ही कॅश अकाउंट तयार केला आहे, त्या कॅश अकाउंटच्या टूला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन अमाऊंट येईल 40,000. नेक्स्ट डेटर, स्टॉक, प्लांट, फर्निचर हे सगळे असेटला मांडायचे. या सर्वांना टिकमार्क आहे त्यामुळे ते इनरला येतील. लँड अँड बिल्डिंग तेवढं आउटरला येईल. असेटला या. सन्ड्री डेटर्स अमाउंट इनर कॉलम 32,000. नेक्स्ट स्टॉक ₹20,000. प्लांट अँड मशिनरी ₹30,000. फर्निचर ₹10,000. टिकमार्क आहे पहा याला. लँड अँड बिल्डिंगला टिकमार्क नाही त्यामुळे लँड अँड बिल्डिंग आउटरला येईल 16,000. टिकमार्क असल्यामुळे हे इनरला आलेले आहेत अकाउंट्स आणि टिकमार्क नसलेला लँड अँड बिल्डिंग आउटरला आलेला आहे. आपली बॅलन्स शीट संपलेली आहे. आता आपण ॲडजस्टमेंटमध्ये आलो. फर्स्ट ॲडजस्टमेंट 20,000 कॅपिटल आणलेलं आहे सीनं. सी म्हणजे आपला न्यू पार्टनर. त्याची एंट्री कॅश अकाउंट डेबिट टू सीज कॅपिटल अकाउंट. एंट्री करूया आपण. कॅश अकाउंट डेबिट हा आहे कॅश अकाउंट डेबिट टू सीज कॅपिटल अकाउंट. सी म्हणजे कोण आहे? मंगला. टू मंगलाज कॅपिटल अकाउंट ₹20,000. याचं क्रॉस पोस्टिंग येतं एका अकाउंटच्या टूला दुसऱ्या अकाउंटच्या बायला. कॅश अकाउंटच्या टूला लिहिले मंगलाज अकाउंट म्हणजे मंगलाज अकाउंटच्या बायला येईल बाय कॅश अकाउंट. फर्स्ट 2 कॉलममध्ये डॅश येईल आणि मंगलाच्या कॉलममध्ये 20,000 येईल. हे कॅपिटल ब्रॉटची एंट्री आहे. नेक्स्ट गुडविलची एंट्री.
दोन एंट्रीज आहेत, कॅश टू गुडविल आणि दुसरी गुडविल टू एज कॅपिटल बीज कॅपिटल. ही 3:1 मध्ये आपण डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. पहिली एंट्री करूया कॅश टू गुडविल. कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. कॅश टू गुडविल अमाऊंट ₹10,000. हा झाला फर्स्ट इफेक्ट. आणि याचा सेकंड इफेक्ट कुठे येतो? कॅशच्या टूला लिहिले गुडविल, गुडविलच्या बायला बाय कॅश. पण आपण गुडविल अकाउंट तयार केलेलं नाही आहे, आपल्याला करायला सांगितलेलं नाही आहे, त्यामुळे आपण याचा सेकंड इफेक्ट देणार नाही आहे. तुम्ही जर तयार केला असेल गुडविल अकाउंट तर त्याचा सेकंड इफेक्ट गुडविल अकाउंटच्या बायला बाय कॅश अकाउंट असं पोस्टिंग करा. नेक्स्ट एंट्री आहे गुडविल अकाउंट डेबिट टू एज कॅपिटल बीज कॅपिटल. ह्याचा फर्स्ट इफेक्ट येईल गुडविल अकाउंटच्या डेबिटला, पण आपण गुडविल अकाउंट तयार केलं नाही आहे. सेकंड इफेक्ट मात्र आपण देणार आहोत. सेकंड इफेक्ट कुठे येईल? एज कॅपिटल आणि बीज कॅपिटलच्या क्रेडिटला. एज कॅपिटल आणि बीज कॅपिटलच्या क्रेडिटला येईल बाय गुडविल अकाउंट. एज कॅपिटल बीज कॅपिटलच्या क्रेडिटला बाय गुडविल अकाउंट. आणि हे डिस्ट्रीब्यूट करायचं आहे गुडविल 10,000 त्यांच्या ओल्ड रेशोमध्ये. ती वाटणी येते 7,500 2,500. ही झाली गुडविलची एंट्री. नंबर 2 प्रोव्हाइड 5% फॉर बॅड अँड डाऊटफुल डेप्ट्स. बॅड डेप्ट्स प्रोव्हाइड शब्दाला की हा RDD असतो. RDD असेटमधून मायनस करायचा आणि हा आपला तोटा आहे. तोटा कसा आहे आपण उत्तरामध्ये पाहू. फर्स्ट स्टेप A मायनस असेटला या, डेटर्स खाली लेस RDD, लेस RDD 5%, लेस RDD 5%. 10% येतात 3,200, 5% त्याच्या निम्मे आउटरला येईल 30,400. हा झाला फर्स्ट इफेक्ट. आता 32,000 आपले डेटर्स होते. डेटर्स म्हणजे यांच्याकडून येणं होतं. आता ते 30,400 झाले. याचा अर्थ कमी झालं. कमी झालं म्हणजे आपले येणं कमी झालं, याचा अर्थ आपला तोटा. आणि तोटा तो आपण कुठं नोंदवतो? P&Lच्या डेबिटला. त्यामुळे डेबिटला येईल टू RDD अकाउंट ₹1,600. टू RDD अकाउंट ₹1,600. थर्ड ॲडजस्टमेंट फर्निचर टू बी डेप्रिसिएटेड. डेप्रिसिएशन असेटला मायनस करायचं आणि तोटा आहे आपला, तो डेबिटला येईल. असेटला मायनस करूया. लेस 10% डेप्रिसिएशन. लेस डेप्रिसिएशन 10%. 10% येतं 1,000 9,000. याचं 10,000चं फर्निचर 9,000 झालं. कमी झालं म्हणजे आपला तोटा झाला. असेट जेव्हा कमी होतात, डिक्रीज होतात, तेव्हा तो आपला तोटा असतो आणि तो तोटा, तो लॉस आपण डेबिट साईडला रेकॉर्ड करतो. टू फर्निचर अकाउंट ₹1,000. नेक्स्ट स्टॉक अँड प्लांट ॲप्रिसिएटेड. ॲप्रिसिएशनमध्ये बरोबर डेप्रिसिएशनच्या उलट असेटला प्लस आणि क्रेडिटला. स्टॉक आणि प्लांट 10%. असेटला स्टॉक आणि प्लांट. ॲड ॲप्रिसिएशन 10%. ॲड ॲप्रिसिएशन 10%. 20,000च्या 10% 2,000. टोटल 22,000. नेक्स्ट ॲप्रिसिएशन 10%. 30,000च्या 10% 3,000. टोटल 33,000. 20,000चा स्टॉक 22 झाला, वाढ झाली, असेटमध्ये इन्क्रीज झालं तर आपला तो प्रॉफिट. आणि 30,000चा प्लांट 33 झाला, याचा अर्थ वाढला, इन्क्रीज झाला, तो पण आपला प्रॉफिट. हा प्रॉफिट आपण P&Lच्या क्रेडिटला रेकॉर्ड करतो. त्यामुळे क्रेडिटला येईल बाय स्टॉक अकाउंट, बाय प्लांट अँड मशिनरी अकाउंट. रुपीज स्टॉक ₹2,000, प्लांट ₹3,000. नेक्स्ट संपला प्रॉब्लेम. आता अकाउंट क्लोज करूया. पुन्हा मी तुम्हाला स्टेप्समध्ये आणतो आहे. स्टेप्समध्ये पहा,
शेवटच्या स्टेप्स, P&L ॲडजस्टमेंट अकाउंट बंद करा, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट बंद करा. या अकाउंटला येणारा फरक ओल्ड पार्टनर्सना ओल्ड रेशोमध्ये वाटा. पहिली स्टेप. P&L ॲडजस्टमेंट बंद करूया. कोणती साईडची टोटल जास्त आहे? साहजिकच क्रेडिटची टोटल जास्त आहे. टोटल करूया आपण 5000. ही टोटल आपण डेबिटला मांडलेली आहे. 5000. नेक्स्ट, इथंपर्यंतची टोटल जिथे साईडला करा ती येते 2600. या 5000 मधून हे 2600 मायनस करा, येणारा डिफरन्स असेल 2400. ही जी अमाऊंट आहे ही आपल्या ओल्ड पार्टनर्स एल आणि बीला डिस्ट्रीब्यूट करायची ओल्ड रेशोमध्ये. त्यामुळे इथं येईल टू कॅपिटल अकाउंट शीला मृदुला, हे ओल्ड पार्टनर्स आहेत आणि त्यांचा हा ओल्ड रेशो आहे 3:1, 3/4, 1/4 मध्ये ही डिस्ट्रीब्यूट करायचे आहे. त्याचं डिस्ट्रीब्युशन येतं 1800 अँड 600. 1800 अँड 600. आपण P&L ॲडजस्टमेंटच्या 2ला लिहिले टू कॅपिटल, म्हणजे कॅपिटलच्या कुठे येईल? बायला येईल. कॅपिटलच्या बायला. बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट, रिव्हॅल्युएशन येणार नाही इथं. बाय प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. बाय प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. शीला 1800, सेकंड मृदुला 600 आणि थर्ड पार्टनरला हे आपण डिस्ट्रीब्यूट करत नाही, त्यामुळे थर्ड पार्टनरच्या कॉलममध्ये डॅश येईल. आपली पहिली स्टेप पूर्ण झाली. पहा स्टेप्समध्ये P&L ॲडजस्टमेंट आपण बंद केला, त्याला येणारा फरक ओल्ड पार्टनर्सना ओल्ड रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट केला. नेक्स्ट स्टेप, कॅपिटल अकाउंट बंद करा, फरक बॅलन्स शीटला घ्या. आता कॅपिटल अकाउंट क्लोज करूया. कोणत्या साईडची टोटल जास्त आहे? डेबिटची टोटल जास्त आहे का क्रेडिटची? साहजिकच क्रेडिटची टोटल जास्त आहे. क्रेडिटची टोटल करूया. फर्स्ट पार्टनर 75,300, सेकंड पार्टनर 25,100 आणि थर्ड पार्टनर 20,000. ही टोटल आपण डेबिटला मांडूया. 75,300, 25,100 अँड 20,000. नेक्स्ट स्टेप, या 75 मधून हे मायनस करायचे, वर काय अमाऊंट असेल तर. हे आपण बॅलन्सिंग करतोय. पहा 11वीला लेजरमध्ये अकाउंट क्लोज केले होते, तीच प्रोसेस आहे. याला बॅलन्सिंग ऑफ अकाउंट म्हणतात. ज्या साईडची टोटल जास्त असेल त्या साईडची टोटल करायची, ती अपोजिट साईडला मांडायची आणि त्या टोटलमधून वरच्या रकमा वजा करायच्या. येणारं उत्तर आपला कॅरीड डाऊन असेल, त्या अकाउंटचा कॅरीड डाऊन. क्लोजिंग बॅलन्स हा ओपनिंग बॅलन्स आहे या अकाउंटचा. आता इथं मिळणारी रक्कम क्लोजिंग बॅलन्स असेल. या 75 मधून वरची रक्कम मायनस होणार आहे, वर काय नाही आहे. याचा अर्थ हे उत्तर येईल पुन्हा किती येईल? 75,300. नेक्स्ट 25,100 आणि नेक्स्ट 20,000. आपली सुरुवात इथे बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, त्यामुळे इथं येईल टू बॅलन्स कॅरीड डाऊन. आपण कॅपिटल अकाउंट क्लोज केलेला आहे. आपली स्टेप काय सांगते? कॅपिटल अकाउंट क्लोज करा, फरक बॅलन्स शीटला घ्या. फरक म्हणजे हा कॅरीड डाऊन. कुठं घ्यायचा? बॅलन्स शीटला. आपण ऑलरेडी बॅलन्स शीटला मांडलेला आहे, तो कॅरीड डाऊन इनरला मांडा आणि त्याची टोटल आउटरला मांडा. 1,20,400. 1,20,400. नेक्स्ट आपली स्टेप्स पुन्हा. नेक्स्ट स्टेप, कॅपिटल अकाउंट क्लोज केला आपण. कॅश अकाउंट बंद करा, फरक बॅलन्स शीटला घ्या. कॅश अकाउंट क्लोज करूया. कोणत्या साईडची टोटल जास्त आहे? डेबिटची टोटल जास्त आहे का क्रेडिटची? क्रेडिटला काहीच नाही आहे, याचा अर्थ डेबिटची टोटल जास्त आहे. टोटल येते 70,000. ही क्रेडिटला मांडा आणि या 70मधून वरची रक्कम वजा करा. वर काय नाही, 70मधून 0 गेले. 70,000. सुरुवात टू बॅलन्स ब्रॉटडाऊन आहे, एंडला येईल करेक्ट काय येईल? बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. हा जो फरक आहे, हा डिफरन्स आहे, हा कॅरीड डाऊन आहे, हा बॅलन्स शीटला. आपली स्टेप काय सांगते बघा, कॅश अकाउंट बंद करा, फरक बॅलन्स शीटला घ्या. तुम्हाला माहीत असेल कॅश हा बॅलन्स शीटच्या कुठं असतो? असेटला असतो. त्यामुळे असेटला येईल कॅश अकाउंट रुपीज
70,000, कॅश 70,000. नेक्स्ट स्टेप बॅलन्स शीट टॅली येईल. लास्ट स्टेप बॅलन्स शीट टॅली येईल. आता आपण पुन्हा आपल्या बॅलन्स शीटमध्ये येऊया. पहा P&L बंद क्लोज केला, कॅपिटल क्लोज केला आपण आणि कॅश पण क्लोज केलेला आहे. आता आपण बॅलन्स शीट क्लोज करणार आहोत आणि बॅलन्स शीटच्या दोन्ही सेटची टोटल सेम आली, लायबिलिटीची आणि असेटची, की आपला प्रॉब्लेम टॅली आला. मी चेक करतोय. तुम्ही मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे बॅलन्स शीट कोणत्या अमाऊंटला टॅली आलेली आहे. पाहूया कुणाची कमेंट सर्वात प्रथम येते. ओके, थँक्यू.